नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हरतालिका व्रताची कथा. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावरती बसले होते. पार्वतीनं शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, आणि त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्याईनं तू मला प्राप्त झालेस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. आणि इतक्यातच तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूंना द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे आणि त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली आणि नंतर नारद तेथून निघून विष्णूंकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखेनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही आणि असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? आणि मग तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेलं. तेथे गेल्यावरती एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत चावून तो उपवास केला. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापलीस आणि त्यांची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस आणि त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तेथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणलीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही, आणि नंतर ती गोष्ट मी मान्य केली व मी गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस आणि इतक्यातच तुझे वडील तेथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं आणि मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचनही दिलं. तुला घेऊन घरी गेले आणि मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात आणि याचा विधी असा आहे. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्यांची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी आणि नंतर ही कहाणी करावी म्हणजे वाचावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असं सांगितलं जातं. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनीला यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण. मैत्रिणींनो, कहाणी कशी वाटली? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.